हे हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं। तर उद्यापासून सुरू होतोय मार्गशीर्ष। सो आज कारभारींची अशी इच्छा होती की आज काहीतरी नॉनव्हेजचा बेत होऊन जाऊ दे। सो म्हटलं आज मी अंडा करी बनवतेय। आता मी मेडिकलला आहे, घरी जायचंय, तयारी करायची अंडा करीची, कारण उद्यापासून महिनाभर अंडा करी काय नॉनव्हेज काहीच होणार नाही घरामध्ये, कारण मी मार्गशीर्ष पकडते। सो कसं मी काय करते, रेसिपी काय करते तुमच्याशी शेअर करते। तुमच्याकडे थंडी कशी आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आमच्याकडे तर खूप डेंजर थंडी आहे। सो कशी होती रेसिपी मी सांगते तुम्हाला, आणि स्टे घेऊन। तर घरी जाताना लिफ्ट मध्ये ना दिवसभर कसा झालेला अवतार तो चेक करत होते, तर जस्ट असंच टाइमपास। त्यानंतर मी करीची तयारी करून घेतली होती। पहिले कांदा कट करून घेतला, खोबरं बारीक करून घेतलेलं, डाळ, अद्रक आणि लसूण घेतलेला। आता मी यात मिरच्या टाकलेल्या नाहीये, कारण मी नंतर मिरची पावडर ऍड करणार होती। सो तवा तापून घेऊन ना त्यावरती कांदा टाकलेला परतून घ्यायला। आता रेडिश कलरचा होईपर्यंत मी हा छान असा परतवून घेणार होते। तर ही जी करी आहे ना, सेम मी काळी भाजी आपण जशी बनवतो ना, सो सेम तशीच बनवणार होते। तर मग मी सगळं तसंच प्रकारची तयारी करून घेतलेली। कांदा छान असा रेडिश झालेला, त्यानंतर मी खोबरंही टाकलेलं, खोबरंही छान झालं। नंतर टाकली डाळ, त्या डाळ सुद्धा रेड होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची होती, म्हणजे फ्राय करायची। सो तीही झाली, आणि व्हिडिओच्या नादात माझी थोडीशी जळालेली। तर मी पूर्ण असा जो आपला मसाला होता ना, तो छान असा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेतलेला। आता हा मी मिक्सरच्या जारला लावलेला, कारण मला बारीक करायचं होतं। सो मिक्सरच्या जारमध्ये मी तो शिफ्ट केलेला, छान असा मसाला बारीक केलेला। आता मी आज ना मोबाईल स्टँडला लावलेला नव्हता, हातात होता। सो एका हातात मोबाईल आणि एका हाताने माझं सुरू होतं। कढई गरम करून त्यामध्ये तेल ऍड केलं, तेल सुद्धा छान गरम झालं, आणि मसाला ऍड केला। मसाला पण तेल सुटेपर्यंत छान असा फ्राय करून घेतला। आणि आता मी त्यात काही बेसिक मसाला ऍड करणार होते, किचन किंग मसाला, त्यानंतर अंडा करी मसाला। परत सांगते, माझ्या एका हातात फोन आहे आणि एका हातात मी हे करतेय। माझा किचन किंग मसाला ना हा कॉमन आहे, मी सर्व मसाल्यांसोबत किचन किंग मसाला टाकत असते। त्यानंतर मी अंडी जी होती ना ती बॉईल करून घेतलेली, आणि ती त्याचे साल्ट होते वरचे ते काढून घेतलेले। त्यानंतर ते छान असे मी कट करून घेतले, आणि नेहमीप्रमाणे पाणी जे ऍड केलं होतं ते टाकायचं, ती क्लिप टाकायची विसरून गेलेली। सो अंडा करी अशी काहीशी आपली तयार झालेली होती। त्यानंतर ना अमितला खायचं होतं ऑमलेट, सो मी ऑमलेटची तयारी केलेली। तर यामध्ये ना कापलेला कांदा, मिरची आणि थोडंसं मीठ ऍड करून अंडी फोडून त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं। त्यानंतर छान तवा तापून तेल टाकून ते छान असं मी तव्यावरती टाकलेलं, आणि असं काहीसं आपलं ऑमलेट तयार होतं लास्ट स्टेजला। आणि इकडे एका साईडला आपली करी पण थोडीशी गरम करून घेतलेली मी। त्यानंतर मी ते छान असं ताट घेतलेलं, अंडा करी घेतलेली, कांदा, लिंबू, त्यानंतर चपाती आणि ऑमलेट, छान असं जेवण केलं। परत आम्ही मेडिकलला गेलो, आणि मेडिकलला जाऊन यांच्या दोघांचं सुरू होतं क्रिकेट। ऍक्च्युली हे बॅडमिंटन होतं, पण ते क्रिकेट खेळत होते। अमितला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, बट इथे कोण नसतं। सो ते अगोदरच त्यांच्या मुलाला ट्रेन करतायत, त्यांचा क्रिकेट प्लेयर बनवताय त्याला। काय माहिती पुढे चालून सचिन तेंडुलकर बनतो की काय। त्याला क्रिकेटचं खूप क्रेज आहे, तो छान खेळतो, म्हणजे ते त्याला शिकवताय सध्यापासूनच। तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग। तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तुम्ही जर आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका। भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। बाय बाय।